मराठा आरक्षणासाठी जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची पुनर्रचना करा अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे। जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे बिहार सरकार राज्यामध्ये आणि ते केलं आणि त्यांनी ते लागू केलं। आमचं म्हणणं एवढंच आहे आणि काँग्रेस वर्किंग कमिटीने मुद्दा मला सांगितलं पाहिजे भूमिका ज्या पक्षाची म्हणजे वरिष्ठ पातळी निर्णय झाला पण जातीनिहाय सर्वेक्षण आपण करा आणि त्यामध्ये मग जे काही समोर येईल त्या पद्धतीने पुढचा निर्णय घेण्याला सुकर होईल। राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी अचानकपणे राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसंच सरकारने आयोगाच्या सदस्यपदी ओमप्रकाश जाधव, मारुती शिंगारे, बच्चींद्रनाथ तांबे यांची नेमणूक केली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी राजीनामे दिले होते। सरकारी हस्तक्षेपामुळे राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं होतं। विदर्भ बळीराजा समितीचा मोर्चा विधान भवनावरती धडकणार आहे। अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या 5 जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त आज रस्त्यावरती मुक्काम करणार आहेत। जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत इथून उठणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय। धक्कादायक म्हणजे या आंदोलकांनी कुडकुडत्या थंडीमध्ये रात्र काढली आहे। जवळपास 3000 प्रकल्पग्रस्तांनी कुडकुडत्या थंडीमध्ये जागून ही रात्र काढलेली आहे। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत नागपूरच्या सीताबर्डी परिसरामध्ये आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आहे। मनोज जरांगे पाटील संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल झाले। महाराष्ट्र दौऱ्याचा 4था टप्पा संपताच जरांगे हे रुग्णालयामध्ये दाखल झाले। धाराशिवमधील सभेच्या दरम्यान जरांगेंची तब्येत अचानकपणे बिघडली होती। 2 दिवसांपूर्वी जरांगे हे धाराशिवच्या माकणे इथल्या सभेमध्ये बोलताना अचानकपणे त्यांची प्रकृती ढासळली। जरांगेंनी स्टेजवरती खाली बसून आपलं भाषण केलं आणि नंतर जरांगेंनी पुन्हा एकदा आपला दौरा सुरू ठेवला। दरम्यान जीव गेला तरी दौरा सुरू राहणार अशी प्रतिक्रिया जरांगेंनी दिली होती आणि आता दौरा संपल्याच्या नंतर ते रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। दूध दराच्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे। जिल्हा सहकारी दूध संघ आणि सहकारी डेऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली जाईल। विधान भवनामध्ये संध्याकाळी 4 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून यामधून शेतकरी संघटनांना डावलण्यात आलंय। दुधाच्या घटत्या दरांवरून शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। राज्य दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघ या सहकारी आणि खासगी दूध डेऱ्यांच्या शिखर संस्थेनं शासनाकडे दूध पावडरला प्रति लिटरला 5 रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे। दारू प्यायची असेल तर हातभट्टीवरची पिऊ नका, त्यानं विषबाधा होते असा अजब सल्ला पंकजा मुंडे यांनी दिलाय। तर तंबाखू आणि पुड्या खाणं बंद करा असंही पंकजांनी म्हटलंय। परंतु तंबाखू सोडा वास येतो किती कॅन्सर आणि पंकज जाऊ नका मंदिराच्या बाजूला येऊ मंदिराच्या बाजूला तुम्ही भेटलो तंबाखू रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेचा काल शेवट झाला। मात्र हा शेवट संघर्षानं झाला असं म्हणायला हवा। 800 किलोमीटरचा प्रवास करून ही संघर्ष यात्रा नागपूरमध्ये आली। यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये समारोपाचा सोहळा झाला। यानंतर निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारमधून कोणीही आलं नाही म्हणून ही संघर्ष यात्रा विधान भवनावरती धडकणार होती। यावेळी ही यात्रा पोलिसांनी अडवली। पोलिसांकडून बॅरिकेड्स लावण्यात आले। मात्र कार्यकर्त्यांनी हे बॅरिकेड्स तोडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला। यावेळी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते। दरम्यान इथे रोहित पवार यांनी ठिय्या सुद्धा दिला होता। खोपोलीमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 174 किलो एमडी ड्रग्ज जप्त केलं होतं। या संपूर्ण एमडी ड्रग्जची किंमत तब्बल 321 कोटी रुपयांची होती। संपूर्ण राज्यामध्ये पोलिसांनी ड्रग्जबद्दल केलेली ही आतापर्यंतची एकमेव आणि सर्वात मोठी कारवाई आहे। या कारवाईमध्ये 3 जणांना अटक करण्यात आली आहे। 14 तारखेपर्यंत 3घांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। काल जप्त केलेला एमडी ड्रग्ज न्यायालयासमोर हजर करून पंचनामा सुद्धा करण्यात आला आणि ड्रग्जचा संपूर्ण साठा न्यायालयाने सील केलाय। एमडी ड्रग्ज जेएनपीटीच्या मार्गे परदेशामध्ये पोहोचवलं गेलंय असंही पोलिसांनी म्हटलंय। पुणे शहरामध्ये आगीच्या वाढत्या घटनांमुळे जास्तीत जास्त बर्न वॉर्डची गरज भासू लागली आहे।
बहुतांश रुग्णालयांमध्ये आगीच्या घटनांमध्ये किरकोळ जखमी झालेल्या रुग्णांच्या उपचारांची सोय असते, मात्र 30% जास्त प्रमाणावरून जखमी झालेल्या रुग्णांना अद्ययावत उपचारांची गरज भासते. पुण्यामध्ये सध्या केवळ ससूनमध्ये उपचारांची सोय असल्यामुळे रुग्णालयांवरती ताण येतोय असं चित्र आहे. ससूनमध्ये 20 खाटांची सोय उपलब्ध आहे, त्यामुळे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुद्धा बर्थ वॉर्ड सुरू करण्याची मागणी आता पुढे येते. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अनेक ठेवीदारांचे पैसे अडकले. तब्बल 10 वर्षांपासून ठेवीदारांना ठेवी आणि खातेदारांना जमा रक्कम मिळालेली नसल्यामुळे आर्थिक अडचणी सहन कराव्या लागतात. त्यामुळे संतप्त ठेवीदार खातेदारांनी सोमवारपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं. अखेर दुसऱ्या दिवशी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि चर्चा केली आणि त्यांच्या समस्येबद्दल जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यामुळे तुर्तास तरी हे आंदोलन मागे घेतलं गेलं आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 5 वर्षातील मिरचीची विक्रमी आवक झाली आहे. ओल्या लाल मिरचीला 4,000 ते 6,000 तर सुक्या लाल मिरचीला 7,000 ते 16,000 रुपये प्रति क्विंटल इतका प्रतवारीच्या नुसार दर मिळतोय. अवकाळीच्या संकटाच्या नंतर नंदुरबारमधील मिरचीचा बाजार सुरू झालाय. गेल्या 5 वर्षातील सर्वाधिक आवक ही बाजार समितीमध्ये होतीये. आवक वाढली असली तरी मिरचीचे दर स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. शेतीच्या संबंधित नाविन्यपूर्ण प्रयोग आणि संशोधन बघण्याची संधी जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने उपलब्ध होती आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. जैन हिल्सवरील कृषी महोत्सवामध्ये हायटेक शेतीचा नवा मार्ग शोधण्यासाठी मदत होणार आहे. कृषी क्षेत्रातील जगामध्ये जे नव्याने तंत्रज्ञान विकसित झालंय ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने पिकांची प्रात्यक्षिकं या केंद्रावरती उभारली गेली आहेत. जैन हिल्सवरील कृषी महोत्सवामध्ये गादी वाफ्यावरती ठिबक सिंचन बसवून पिकांच्या लागवडीची माहिती सुद्धा दिली जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील फळबाग पीक म्हणून सर्वात जास्त पपईचं उत्पादन घेतलं जातं. पपईचे दर ठरत असतात. व्यापारी आणि पपई उत्पादक शेतकऱ्यांचे समन्वय समिती काम करते. मात्र व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचं पुन्हा एकदा समोर येत आहे. पपईचे दर 8 रुपये प्रति किलो ठरवलेले असताना सुद्धा व्यापाऱ्यांकडून आता 4 रुपये प्रति किलोनं पपईची तोडणी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र अशी नाराजी उमटली आहे. व्यापारी मनमानी कारभार करत असून व्यापाऱ्यांच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाही अशी परिस्थिती सध्या इथे बघायला मिळते आहे. बुलडाण्यामध्ये काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या दुकानांवरती अद्यापही इंग्रजीमधून पाटी आहे आणि यावरून मनसेनं टीका केली आहे. काही आमदार त्यांचे काही दुकानं आहे, काही व्यवसायी करतात, ते त्यांच्या दुकानावर इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. तरी यांनी लवकरात लवकर त्या पाट्या जर कोर्टाचा त्या ठिकाणी मान जर ठेवला नाही तर कोर्टाचा अवमान त्या ठिकाणी करीत आहे. तर लवकरात लवकर त्यांनी त्या पाट्या मराठीमध्ये कराव्या, अन्यथा मनचे स्टाईल आम्ही त्या पाट्या उतरू. रोजगाराच्या संधीसाठी जालन्यामध्ये 13 डिसेंबरला प्लेसमेंट ड्राईव्ह याचं आयोजन करण्यात आलंय. रोजगाराच्या संधीचा नोकरी इच्छुक तरुणींनी लाभ घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे. महिन्याच्या प्रत्येक बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह जागेवरून निवड संधी आयोजित करण्यात आली आहे. फील्ड ऑफिसरसाठी 50 रिक्त पदं असून याकरिता 9 उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती होणार असून पात्र उमेदवारांना लगेचच ऑफर लेटर सुद्धा दिलं जाणार आहे. महागाई निर्देशांकाचा पूर्ण लाभ देण्याची चिखलीतील हमालांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. 2016 मध्ये महागाई निर्देशकाची रक्कम जी मिळाली होती त्या रकमेचा आणि चालू 2019 मध्ये त्या रकमेचा आम्हाला काही बरोबर पैसे मिळाले नाही. त्यानंतर आम्ही बरेच काही अर्ज दिले, बरेच काही अर्ज तक्रार केली, तरी त्याच्यावर आजपासून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट आणि ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन झालंय. रवींद्र बेर्डे यांनी मराठीसोबतच हिंदीमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला आणि छाप उमटवली. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. रवींद्र बेर्डे यांना मागील काही दिवसांपासून घशाचा कर्करोग झाला होता.
श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऍडमिट करण्यात आलं. मात्र उपचारानंतर 2च दिवसांपूर्वी त्यांना घरी सोडण्यात आलं. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतलाय. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधीचा सोहळा होतोय. मोहन यादव मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मध्य प्रदेशमध्ये सकाळी 11:30 वाजता शपथविधीचा सोहळा होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असेल तर विष्णुदेव साय हे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. विष्णुदेव साय यांच्यासह 13 मंत्री दुपारी 2 वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. दोन्ही शपथविधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष JP नड्डा हे तिघे सुद्धा उपस्थित असतील. राम मंदिराच्या लोकार्पणाच्या आधी अयोध्येतील विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. 10 जानेवारीला अयोध्येमध्ये विमानतळाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. अयोध्या विमानतळ दररोज 150 उड्डाणांसाठी सज्ज होत आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ असं अयोध्येमधल्या विमानतळाला नाव देण्यात आलंय. मंदिरासारखीच अयोध्येमधल्या विमानतळाची रचना सुद्धा करण्यात आली आहे. राम मंदिराचं लोकार्पण झाल्यास मोठ्या प्रमाणावरून भाविक इथे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या सोयी सुविधा सुद्धा यासाठी उपलब्ध करण्यात आल्यात. अयोध्या रेल्वे स्टेशनचा सुद्धा सध्या विकास होतो आहे. सिंधुदुर्गामध्ये यंदाचा भारतीय नौदल दिन साजरा करण्यात आला. नौदल दिनासोबतच संपूर्ण आठवडा आणि पुढील काही दिवस नौदलाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन देशभरामध्ये केलं जातं. कालपासून मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ नौदलाचं बीटिंग द रिट्रीट आणि टॅटू सेरेमनी साजरी केली जाते. यावेळी नौदलाकडून नेव्हल हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं विविध थरारक ड्रिल्सचं सादरीकरण करण्यात आलंय. मुंबईकरांना 14 डिसेंबरपर्यंत गेटवे ऑफ इंडिया इथे या सोहळ्याचा अनुभव घेता येईल. उद्यापर्यंत मुंबईकरांना हा थरार अनुभवता येईल. महादेव बेटिंग ॲपच्या मालकाला अटक झालेली आहे. रवी उप्पल याला दुबईमधून अटक करण्यात आली आहे. रवी उप्पलच्या विरोधामध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती आणि त्यानंतर ही अटकेची कारवाई झाली आहे. रवी उप्पल सोबतच इतर 2 जणांना सुद्धा बेड्या ठोकण्यात आल्या. सौरव चंद्राकार आणि रवी उप्पल या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहेत. ईडीकडून या दोघांचा सुद्धा शोध सुरू होता. या दोघांच्या विरोधामध्ये ईडीनं रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती आणि याच नोटिशीच्या आधारे दुबईच्या स्थानिक पोलिसांनी रवी उप्पल याला अटक केली आहे.